महार, मांग, चांभार, ढोर, डकलवार, रायंदर, कैकाडी, वडार, मसनजोगी, वरटी, तेली, तांबोळी, वारीक, लम्हाणी, कोळी, माळी, हटकर, धनगर, कुंभार, सोनार, वंजारी, कोष्ठी आणि 18 पगड जातीच्या बेईमान लोकांनो, वेळ काढून वाचा. राग येऊ द्या आणि राग आला तरीही तुम्ही काहीच करू शकत नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त महारांचे म्हणजेच आजच्या बौद्धांचे हा बोड गैरसमज डोक्यातून काढून टाका. जसा तुमचा देव कोण्या एकट्याचा ठराविक लोकांचा नसतो तसाच महापुरुषांची सुद्धा जात नसते. तुम्ही आजकाल जे कट्टर हिंदुत्ववाद घेऊन बोंबलत फिरताय ना, ह्याच हिंदुत्ववादाने तुमच्या हजारो पिढ्या गुलाम बनून छळले आहेत. तुम्ही माणूस असून तुम्हाला जनावरांसारखी वागणूक दिली आहे. मान्य आहे, तुमच्यापेक्षा जास्त झळा आम्ही सहन केल्या, पण तुमचे पूर्वज याला अपवाद नव्हते. मी बघितलंय, तेली, नाभी, वरटी, कोळी व मांग, चांभार, ढोरांची लोक उरलेले विटके मागून खायचे. मिळाले त्या मोबदल्यात दिवसेंदिवस वर्षानुवर्षे राबावं लागले आहे. याला महार सुद्धा अपवाद नाही. पण महार बौद्ध धम्माच्या वाटेला लागले आणि तुम्ही कट्टर हिंदू. तुमच्या माईला, बापाला असतील तर आजाआजीला विचारा. तुमच्या आया बहिणीचे कसे शोषण ह्या जाती व्यवस्थेने केले आहे. नुसता हक्क मागितला तर तुमच्या पूर्वजांना गावाच्या चौकात पारावर बांधून निर्दयी ढोरासारखे मारलं आहे. ना पोलीस ना यंत्रणा, कित्येक हत्या, कित्येक बलात्कार, कुठलीच दाद ना फिर्याद होती. लोकांच्या शेतात कामाला गेल्यावर तुम्हाला ढोरांसारखे राबवून घेतले जाई. कामाला गेलेल्या महिला मुलींचं शोषण केलं जाई. या सर्व गोष्टी, घटना तुमच्या मायबापाने सहन केल्या आहेत. तुम्हाला लिहिण्याचा अधिकार नव्हता. लिहिलेलं बघितले तर हात कापले जायचे. तुम्ही वेद मंत्र उच्चारले तर जीभ कापली जायची. ऐकले तर कानात गरम शिसे ओतले जायचे. ह्या गोष्टी मी मनाच्या सांगत नाही, तुमच्या पूर्वजांसोबत घडलेल्या आहेत. त्यांनी त्या नरक यातना भोगल्या आहेत आणि तुम्ही त्याच धर्माला आणि प्रथा परंपरांना चिटकून बसलात. त्यांनी तुमच्या आई, बहिणी, बायकोवर बलात्कार केला तर त्यांना साधारण शिक्षा, मात्र तुम्ही त्यांच्या बायकोकडे साधं बघितलं तर तुमचे डोळे काढले जातील. एवढ्यात भागलं ठीक, नाहीतर तुम्हा मृत्यूदंड दिला जाईल. हे आहे हिंदू राष्ट्र. अशा नरकातून बाबासाहेबांनी तुम्हाला बाहेर काढलं, तुम्हाला मान, सन्मान आणि स्वाभिमानाचं जीवन दिलं आणि तुम्ही काय करताय? तुम्हाला बोलण्याचा, राहण्याचा, खाण्याचा, पिण्याचा, शिक्षणाचा, नोकरीचा, पैसा, धन, संपत्ती साठवण्याचा, तुमच्यावर अन्याय अत्याचार झाला तर न्याय मागण्याचा हक्क आणि अधिकार बाबासाहेबांनी तुम्हाला संविधानाच्या माध्यमातून दिला आहे. तुमच्या घरात येणारे फुकटचे राशन, तुम्ही समाजाला दिशाभूल करण्यासाठी ठोकत असलेले भाषण, नोकरीत आरक्षण, शाळेत रिझर्वेशन आणि आज तुम्ही करताय ती फॅशन, ही सर्व बाबासाहेबांची देण आहे. बाबासाहेबांनी महारांचा विचार करण्या अगोदर